अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, फेब्रुवारी महिना संपलेला आहे, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अजून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना चिंता लागलेली होती की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळेल का। तर त्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। सरकारने आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती, तर त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा, अर्जांची छाननी सुरू होते, तर त्या अर्जांच्या छाननीमुळे बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता विस्तांतर झाला नाही। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे आजच विस्तांतर केले जाणार आहेत, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यातील 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींना होळी सणानिमित्त एक पैठणी साडी मिळणार आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ 100% बघा। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना 13 मार्च रोजी होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे, परंतु या पैठणी साड्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा बघितलं असेल की सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे। सर्वांची होळी गोडच होणार आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। बघा, आज अर्जांची छाननी संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसात 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमाच केले जाणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आजच विस्तांतर केले जाणार आहेत। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये आज मुंबई येथे बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्ते आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे बहिणींनी उशीर झाल्यामुळे काळजी करायची गरज नाही। उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आजच जमा केले जाणार आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसात महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर केले जातील, परंतु ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। बघा, शासनाने 4 नवीन नियम लागू केलेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत, उद्या सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक टप्प्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधील बहिणींना होळी सणानिमित्त एक पैठणी साडी विस्तांतर केले जाणार आहे। म्हणजे 36 बहिणींचा एक गट तयार केला जाईल, दुसऱ्या 36 बहिणींचा एक गट तयार केला जाणार आहे आणि तिसऱ्या 36 बहिणींचा एक गट तयार केला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक गावानुसार 36 बहिणींना या पैठणी साड्या विस्तांतर केल्या जाणार आहेत। बघा, या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु आज 2 महिन्यांचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे, सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि मागील पैसे येणार का याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे मिळणार आहे, सोबतच कोणाला पैसे मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, सर्वात प्रथम आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेला आहे। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला आहे त्या बहिणींना आज 100% पैसे येणार आहेत। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 महिन्यांचे 3000 रुपये आलेले आहेत त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत। आणि ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे। सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये, मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये म्हणजेच टोटल मिळून या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये म्हणजेच टोटल मिळून 5500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारत होते की मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींना मागील 5 महिन्यांचे 7500 रुपये आलेले नसतील, त्यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, जानेवारीचा हप्ता आलेला नसेल, त्या बहिणींना मागील सर्व पैसे विस्तांतर केले जाणार आहेत आणि या चालू 2 महिन्यांचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। म्हणजेच मागील जेवढे हप्ते थकीत असतील तेवढे सर्व हप्ते मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनी पैठणी साड्यांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार नाही। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि पुणे आहे। या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे आणि पालघर या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे टोटल मिळून 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच बीड आहे आणि अहमदनगर आहे म्हणजे टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। सोबतच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि वाशिम या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे। सोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 12 जिल्ह्यांमध्ये परवा पैसे येणार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु ज्या बहिणींचं खातं या 5 बँकांपैकी असेल तर त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या 5 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे पोस्ट बँक, तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया। ज्या बहिणींचं खातं या 4 बँकांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमधून लाडक्या बहिणींसाठी 3 गिफ्ट सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। या पैशांसोबत बहिणींना 3 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। त्या 3 गिफ्टांपैकी पहिलं गिफ्ट म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। सोबतच लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम वितरण केले जाणार आहे। परंतु यासाठी सुद्धा काही नियम घालण्यात आलेले आहेत। पहिला नियम म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे किंवा तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे, तरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरं गिफ्ट म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारच्या मार्फत
ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि त्या बहिणींना स्वतःचा उद्योग करायचा असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा स्वतःच्या पायावरती उभा राहायचा असेल तर त्यांच्यासाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। या योजनेमार्फत प्रत्येक लाडक्या बहिणीला पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये मिळणार आहेत, परंतु याच्यामध्ये सुद्धा 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे आणि तिसरी अट म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावे। ज्या बहिणींना या तिन्ही गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे, तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहे। परंतु पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, ज्या बहिणींचा फॉर्म या योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या सर्व बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत, परंतु याच्यामध्ये सरकारने एकच अट घातलेली आहे। ती अट म्हणजे बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून व्हिडिओच्या खाली कमेंट करत होत्या की या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आम्हाला लगेच सांगा। बघा, लाडक्या बहिणींनो स्पष्ट सांगण्यात येत आहे की याच्यासाठी कुठे अर्ज करायचा नाही, तुम्हाला थेट स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये या पैठणी साडी होळी सणानिमित्त मिळणार आहे। तुम्ही तुमचे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल ते घेऊन स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे। म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि त्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या बहिणींना पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी योजना सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, परंतु लाडक्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असावे तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, पहिला निकष आहे की बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, दुसरा निकष आहे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, तिसरा निकष आहे की बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा आणि चौथा निकष आहे की लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये मिळणार आहे, सोबतच होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळणार आहे, सोबतच लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC करायची आहे। बघा, सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणी रेशन कार्डची KYC करतील आणि KYC नंतर पात्र ठरतील त्याच बहिणींना पैठणी साड्यांचे वितरण केलं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे जवळ ठेवायची आहे, त्यानंतर तुम्हाला पैठणी साड्या मिळणार आहेत। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे आमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे हे दर्शवण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन आपला अर्ज पात्र ठरलेला आहे त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। बघा, दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे यासाठी तुम्हाला झेरॉक्स लागेल, सोबतच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे आलेले आहेत यासाठी तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा लागणार आहे। आणि चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे सोबत घेऊन जातील त्याच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे। ज्याप्रमाणे दिवाळीला सरकारने बोनस दिलेला होता त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण असे कामे करायचे आहे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, स्पष्टपणे
असल्याने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना मागील पैसे असतील किंवा पुढील हप्ते असतील सर्व हप्ते मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार नाहीत, उद्या पैसे मिळणार नाहीत आणि परवा पैसे मिळणार नाहीत, त्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर पैसे आले नाही तर तुम्ही या हेल्पलाईन सेवेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा 9861 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तर या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मागील सर्व पैसे विस्तांतर केले जातील. सोबतच 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तांतर केले जातील. सोबतच लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेमार्फत घर बांधणीसाठी 1,20,000 रुपये मिळणार आहेत आणि जागा नसेल तर त्या जागेसाठी 1,00,000 रुपये मिळणार आहेत. बघा, प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचे घर नसेल, कच्चे घर असेल किंवा घर खराब झालेलं असेल तर त्या लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी टोटल मिळून 2,20,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. बघा, लाडक्या बहिणी संदर्भात महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या. त्या सर्व अपडेट अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.